सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवला आहे की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. हा प्रश्न ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा प्रश्न माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कुठेतरी मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव. मग नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव. नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000च्या वर राहणार अथवा नाही. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. आपण सर्वांनी बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक आता शेवटच्या टप्प्यात आलं. सोयाबीनच्या शेंगा भरण्याची अवस्थाही सुरू झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आता शेवटची त्याची फवारणी आटोपली. आता फक्त सोयाबीन पिवळं पडणार आणि त्याच्यानंतर सोयाबीनची कापणी करायची, त्याचा ढीग लावायचा, मळणी यंत्रातून काढायचं आणि मग ते विक्रीसाठी आणायचं. म्हणजे आता फक्त वाट बघण्याची आवश्यकता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला एकच प्रश्न पडलाय. सगळं करून झालं, आता नवीन हंगामात सोयाबीनला दर काय मिळणार. जर जागतिक परिदृश्याचा विचार केला तर यंदाच्या वर्षी वातावरण काही व्यवस्थित दिसत नाही आणि याच्यामुळे सुरुवातीपासूनच काय झाले की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही कमी झाली यंदा. कारण चीन अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजिबात खरेदी करत नाही, तो ब्राझीलकडे वळलाय आणि त्याच्यामुळं एकंदर आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे जागतिक बाजारामध्ये घटताना दिसू शकते. दुसरीकडे आपल्या देशातील कास्तकार बांधवांना सुद्धा सोयाबीनचं पीक काही परवडत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा सोयाबीनची पेरणी आणि उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. पेरणी तर कमी झालेली आहे, त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा कमी होऊ शकते. ओव्हरऑल जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी दर्शवत आहे की मागणी आणि पुरवठ्यात गॅप तर निर्माण होणार आहे. शिवाय सरकारनं हमीभाव सुद्धा 5,000च्या वरच जाहीर केलेला आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये संधी आहे, वाव आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला नवीन हंगामात 5,000च्या हिशोबाने सुरुवात करताना दिसेल. परंतु नवीन हंगामामध्ये चॅलेंज काय असते की ओलावा जास्त असतो आणि आवक जास्त असते. तर याच्यामुळं काय होणार आहे की नवीन हंगामात सुरुवातीला सोयाबीन हे 4,500 ते 5,000च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे. आता भविष्याचा विचार केला तर नवीन हंगामात सोयाबीनचं मॉइश्चर वगैरे कमी झाल्यानंतर 5,000च्या आसपास आरामशीर आपल्याला भाव हा मिळू शकतो.
पण तरी देखील आपल्याकडे समजा त्या ठिकाणी सरकारला सोयाबीन हमीभावावरती विकण्याची संधी उपलब्ध आहे. म्हणून आपण काय करायचं, की जेव्हा आपलं सोयाबीन या ठिकाणी आपल्या पदरात पडलं, तेव्हा बाजारभाव चेक करायचा. परवडत असलं तर विकायचं, नाही त्याचा स्टॉक करायचा आणि जसं सरकारची हमी भावावरती खरेदी सुरू होण्याची रजिस्ट्रेशन सुरू होईल, रजिस्ट्रेशन करून टाकायचं. ज्यामुळे आपल्याकडे 2 पर्याय उपलब्ध राहतील. पण नवीन हंगामात बाजारभाव कसे राहणार? तर 5,000च्या वरी हमखास राहणार मॉइश्चर कमी झाल्यानंतर. पण जेव्हा तात्काळ सोयाबीन आले आणि बाजारात येत आहे, तर ओलावा जास्त असल्यामुळे बाजारभाव 4,500 ते 5,000च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता विकायचं का नाही विकायचं मी आत्ताच काही सांगणार नाही. यासाठी आणखीन काही आकडेवारी येऊ द्यावी लागेल. तर बघू दिवाळीपर्यंत काय-काय होते. पण सध्या बाजारभाव कसा राहू शकतो हे तुमच्यासमोर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा असणारा बाजारभाव 100% मला माहिती आहे परवडण्यासारखा नाही आहे. परंतु जे खरं आहे ते तुमच्यासमोर मांडले आणि आपण काय कोणाला खुश करण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. जे सत्य आहे ते तुमच्यासमोर मांडणं. व्हिडिओमधील माहिती आता आपल्याला आवडली असणार, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.